च्या गावात राहत होता. पालीची बाजारपेठ मोठी होती. तिथे कल्ल्यांचा व्यापार जोरात सुरू होता. सारे गावकरी त्याला कल्याण शेठ या नावाने आदराने हाक मारीत असत. कल्याण शेठला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. तो गणपतीचा परमभक्त होता. तो सदैव गणपतीचा धावा करीत असे. एके दिवशी बल्लाळ आपल्या मित्रांच्या सोबत रानात खेळायला गेला. तेथे सारे मित्र खूप खेळले. खेळता खेळता कधी दुपार झाली त्यांना कळलेच नाही. बल्लाळला एक मोठा दगड सापडला. त्या दगडाचा आकार हुबेहूब गणपतीसारखा होता. बल्लाळ आपल्या मित्रांना म्हणाला, बघा मित्रांनो, हा दगड बघा, हा अगदी गणेशासारखा दिसत आहे. आपण असे करू, या दगडाला गणपतीचा आकार देऊ, त्याची आरती करू, त्याला फुले वाहू, त्याची मनापासून भक्ती करू. मुलांना बल्लाळचे बोलणे पटले. सारेजण मग पळतच गावाकडे निघाले. मुलांनी मग गावातून शेंदूर, पूजा, आरती साहित्य आणले. सर्वांनी मिळून दगडाला शेंदूर पासला, नाक कान डोळे काढले, त्याची पूजा आरती करून त्याला फुले वाहिली. सर्व मित्र मग गणपतीची मनोभावे भक्ती करू लागले. गणेश मंत्र म्हणून आराधना करू लागले. बघता बघता संध्याकाळ झाली. सकाळपासून खेळायला गेलेली मुले अजून घरी कशी आली नाहीत म्हणून त्यांच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली. पालकांनी मुलांना गावभर शोधले, पण मुले काही सापडली नाही. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. लोकांनी विचार केला, मुले रानात तर गेली नसतील ना. असा विचार मनात येताच सर्वजण रानात धावले. खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना मुले एका झाडाखाली बसलेली दिसली. तेथे सारी मुले गणपतीसारख्या दिसणाऱ्या दगडासमोर बसून मंत्र म्हणत होती. लोकांच्या लक्षात सारा प्रकार आला. बल्लाळानेच सर्व मुलांना देवाचा धावा करायचा प्रकार शिकवला असावा अशी त्यांना खात्री वाटली. त्यांना बल्लाळचा राग आला. यानेच मुलांना बिघडवले असे त्यांना वाटले. लोकांना राग आला. त्यांनी आपल्या मुलांना मारत ओढत घरी नेले. कल्याण शेठकडे तक्रार करायची असेही गावकऱ्यांनी ठरवले. एवढे झाले तरी बल्लाळला गावकरी तेथे येऊन आपल्या मुलांना मारत घरी घेऊन गेले याची जाणीव झाली नाही. तो आपला गणेश भक्तीत मग्न होता. मनापासून मंत्र म्हणत होता. लोकांनी तक्रार केल्यानंतर कल्याण शेठ रानात बल्लाळला शोधात आले. ते फार रागवलेले होते. रानात एके ठिकाणी दगडाच्या गणपतीसमोर बल्लाळ ध्यानस्थ बसलेला दिसला. ते बघून कल्याण शेठचा राग अनावर झाला. त्यांनी बल्लाळला ओढून उठवले आणि त्याला काठीने झोडपूड काढले. बल्लाळ, तुझ्या मनात हे काय देवाचे खूळ घुसले आहे? देवदेव करून कोणाचेही भले होत नाही. तू तुझ्याबरोबर गावातल्या मुलांनाही देवाचे वेड लावले आहेस. असे बोलून कल्याण शेठने बल्लाळला एका झाडाला बांधून टाकले. हीच आहे तुझी शिक्षा. असे बोलून कल्याण शेठ घरी परतले. झाडाला बांधल्यानंतर बल्लाळला खूप वेदना होत होत्या. त्याला रडू येत होतं. बल्लाळ रात्रभर तळमळत राहिला, पण तशाच अवस्थेत त्याच्या गणपतीचा धावा सुरूच राहिला. पहाट झाली. सूर्य उगवला तरी बल्लाळच्या वेदना कमी झाल्या नाहीत. तेवढ्यात समोरच्या रस्त्याने बल्लाळला एक ब्राह्मण येताना दिसला. त्याच्या काखेत एक झोळी होती. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. त्या ब्राह्मणाला झाडाला बांधलेल्या त्या मुलाची दया आली. त्या ब्राह्मणाने त्या लहानग्या मुलाची सुटका केली. बल्लाळला खूप वाईट वाटले. त्या ब्राह्मणाने आपल्या झोळीतून औषधी झाडपाला काढून तो वाटून बल्लाळचा मार लागलेल्या भागावर लावला. त्यामुळे काही वेळाने बल्लाळला बरे वाटू लागले. बल्लाळने विचार केला, हा कुणी खराखुरा ब्राह्मण नाही, हा गणपती बाप्पाच असावा. एवढ्या दाट रानात सकाळी सकाळी कुणी ब्राह्मण येईलच कशाला? असा विचार करून बल्लाळने लगेच त्या ब्राह्मणाच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि विनवणीच्या स्वरात म्हणाला, देवा, मी तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही नक्कीच माझे गणपती बाप्पाच आहात. देवा, मला तुम्ही साक्षात दर्शन द्या. माझ्यावर उपकार करा. बल्लाळची कळकळीची ती विनवणी ऐकून गणपती बाप्पाला बल्लाळची दया आली. त्याने प्रत्यक्ष दर्शन दिले. बल्लाळने गणपतीच्या पायावर लोटांगण घातले. त्याचे डोळे आनंदाने भरून गेले. बल्लाळला प्रेमाने उठवत गणपती बाप्पांनी विचारले, बाळा, सांग, तुला काय हवं आहे? मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे आहे ते मागून घे. बल्लाळ म्हणाला, बाप्पा, मला काही नको. फक्त माझी विनवणी आहे की आजपासून तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि मूर्तिरूपाने राहून सर्वांचं कल्याण करा. गणपती तथास्तु म्हणाला आणि बल्लाळच्या दगडी मूर्तीत विलीन झाला. काही वेळाने कल्याण शेठ आपल्या मुलाला कशी अद्दल घडली आहे हे बघायला रानात आल्यावर रानातलं दृश्य बघून चकित झाला. दगडाच्या जागी एक सुंदर मूर्ती तयार झाली होती. बल्लाळ त्या मूर्तीसमोर बसून गणपतीच्या पूजेत मग्न होता. कल्याण शेठला बल्लाळच्या भक्तीची महती कळली. त्यांनी प्रेमभराने त्याला उचलून घेतले. गणपतीला मनोभावे नमस्कार केला. बल्लाळला घेऊन कल्याण शेठ गावात आले. बघता बघता पाली गावात रानात बल्लाळसाठी गणपती प्रकट झाल्याची वार्ता पसरली. गणपतीच्या दर्शनासाठी मग गाव लोटला. सारा गाव गणपतीच्या दर्शनाने धन्य झाला. पुढे त्या गणपतीला लोक बल्लाळेश्वर गणपती म्हणून ओळखू लागले. गणपती बाप्पा मोरया.